नमस्कार मित्रांनो, मी आदित्य पाटील स्वागत करतो तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये. पहिलाच ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगची सुरुवात करू आपण बजरंगबलीचा पाया पडून. चला मला बजरंगबलीचं मंदिर दाखवतो. पाऊस पण आला आहे, पटापट जातो. मला बजरंगबलीचं मंदिर पण दाखवतो आमचं. तर आता आलो बजरंगबलीच्या मंदिरात, जाऊ वरती. चला घेऊन जातो वरती, जाऊ पाया पडू आणि मग नाश्ता करून जाऊ कॉलेजला. आता निघलो पाय पडून, आता जाऊ घरी, नाश्ता करतो आणि कॉलेजला जातो. मला दाखवतो पुढचं काय आहे ते. चाललो कॉलेजला, गाडी बसलो, गाडी करते चालू आणि निघू कॉलेजला. थोडा थांबा. चाललोय सनीच्या घरी, सनीला घेतोय ना, दोघं जाऊ कॉलेजला. पोचलो, मला सनी यांचं घर दाखवते. शिट्टन मारला का आलो सनी यांचा घर. चिखल आहे, खुर्शी घेते कारी अटकाची. यो आला सनी यांचा घर. आता येईल बघा सनी बाहेर. फिरवून घेऊ गाडी लगेच. सनी बाई आला. आता बघू काय बोलते सनी. फोन काहीतरी ऐकत आलेलं आहे, तर बघू काय बोलते सनी. काय ऐकतं? आबा भजन लावलं ना सनीनी सकाळच मित्रांनो. आजच्या गावान पाहुणे येडं केलं लावलं. मडवीनी पाठवलाय. एवढा ब्लॉग चालू आहे आपला. आजपासून आपण पण युट्यूब ब्लॉग बनवू. काय वाटतंय तुला सनी? काही नाही भाई, आपल्या पुरा आहे का ना फक्त. आता बोल सनी, काय बोलतोस? नाही, या गोल्या कसल्या ना आदित्य वाटेल मग उंदीर मारायच्या गोल्या गारीन ठेवलेल्या आहेत. उंदीर मारायच्या आहेत का कॅल्शियमच्या गोल्या आहेत काही समजून नाही. आता तुम्ही सांगा, कमेंट करा काही कसल्या गोल्या आहेत त्या सांगा मला. पहिलाच ब्लॉग आहे, काही चुकी झाली तर माफ करा ना, आम्हाला सपोर्ट करा. तर आता बघा आमच्या गावाचा रस्ता किती खराब आहे. हे मोसारचा रस्ता आहे, यो मोसारच्या स्टॉपवरचा. आता हे रस्ता बघा, या असलं खड्ड्यान रस्ता आहे का रस्त्यान खड्डा आहे ते समज नाही. आता पुढचा बघू. मानगरचा रस्ता जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही सांगशील नको तुमच्या इकडे यावाला. पुरा पाऊस बघा कसा काला ढगालन. यो रस्ता बघा, आता मी खिडकींशी बाहेर दाखवतो तुम्हाला. यो रस्ता बघा कसा आहे. मला काय वाटतंय, तर गाडी चालवावं तर नको चालवावा, कारण खड्ड्यानूच रस्ता आहे डायरेक्ट. समजा तुम्ही यो रस्ता झाला का तुम्हाला असं वाटेल का वरीनच बसलोय तिकडून डुलते बस. गाडीचे सस्पेन्शनचं किती दिवसांनी काम निघेल बाबाला? महिन्यान काम निघणार 100%. गाडी ठिकाणी भारी असो, महिन्यान गाडीचं काम काही ना काही निघणार. टायर खराब होणार, काही ना काही काम निघणार. आता यावर्षी तुम्ही बोलशील तुमची ग्रामपंचायत काय करते, तर मी एक बाबाची व्हिडिओ लावीन, तो बाबा सांगेल तुम्हाला ग्रामपंचायत काय करतंय. झाटा उपडायले काय करायला. ओव्हरटेक मारायला काय जास्त टाइम नाही लागे आपल्याला. एक्सिलेटर दिला का मारला ओव्हरटेक. नाही तुम्ही बोलत असू गाडी चालवताना फोन वापरता, त्याचं टेन्शन घेऊ नका. गाडी चालवायला आपण चॅम्पियन आहो. फक्त काय आहे, मोठा भाऊस असला का थोड्या भीती वाटतं. दादा असल्यावर कसा शांतपणा करून जमत. रिमझिम पाऊस आलाय. आम्ही पण आनंद घेत जातून कॉलेजला गेल्यावर बघू. थोडी काय आहे, पहिलाच ब्लॉग आहे पब्लिक मध्ये, थोडी लाज वाटते. तर मी कॉलेजमध्ये ब्लॉग तर नाही करणार. तरी 100% प्रयत्न करू. आपली 1-2 पोरा भेटली, समजाचा ब्लॉग झाला चालू. कॉलेजच्या जसं जास्ती नाही, पण थोड्याफार घडामोडी काय होतील त्या दाखवू तुम्हाला. जास्ती टेन्शन घेऊ नका, दाखवण्यात सगळं येईल तुम्हाला. तसं आम्ही लाजत नाही. आम्हाला काय, आमच्याला कोणची परवा नाही, घेणं देणंच नाही कोणत्याशी. आम्ही आमची धुंदी नसतो. 100% तुम्हाला ब्लॉग दाखवू. तो विषय कसा आहे माहितीये का, आम्ही दोघे भाऊ, सगळ्यांची पुढचा तुम्हाला माहिती आहे. आम्हाला दोघं बस हवा मी कॉलेजला अख्खे, तर बघून घेऊ पुढे. काही टेन्शन नाही. सध्या तुम्हाला कॉलेज तर माहिती असेल, MPSC कॉलेज का, तुम्ही सांगाल नको. फेमस कॉलेज आहे, पोरांना, गाववाले पोरांचा फेमस कॉलेज, गाववाले पोरांचा ड्रीम कॉलेज आहे.
MPSC कॉलेज बोलले. आता तुम्हाला माहिती असेल का ड्रीम कॉलेज आहे तो. पोरा येतात पोरा म्हणजे नवीन नवीन तर काय बोलशील. तुम्हाला सगळं दाखवू. नवीन पक्षी सेंच्युरी मधून आलेलं, 21च्या सेंच्युरी मधून नवीन पक्षी डोरेमॉन सारखं आलेलं पण दाखवू तुम्हाला. सगळं दाखवू, टेन्शन घेऊ नका. तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश. चला जाऊन नारळ पोरा. आता इथं झालंय स्विमिंग पूल. बघा गाडी इथं. कशी टाकायची तर आता गाडी टाकते पुढच्या रस्त्यांची, कारण इथं भरलाय पक्का पाणी. भले आपली गाडी आहे थोडी हायटेड, पण गाडीची कदर केलेली बरी, कारण गाडी आपण नाही घेतलेली, गाडी घेतलेली आहे पप्पानी. कदर नाही पप्पानी केली तर, मेहनत करून गाडी घेतलेली आहे तर जास्त कदर नाही केली तर बरं गोविंद्याचे पहिले गोविंदा होता. हा, कारण गोविंदाचे पहिले गोविंदा केला तर समजाचा फुलाला झाला तर शिस्तीन चालवायची गाडी, गाडीशी मस्ती करायची नाही. विषय कसा असतंय, पप्पा घेतं मेहनत करून, आपण नुसती चालवायचा नसतं. चला. आणि ट्रॅफिक बघ पुढं. भावनो यो फाटकाचा विषय असा असते. फाटकाचा करंजाड्यांचा हे आमच्या नशिबाला पनोती लागलेली आहे फाटकाची. बाबो 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 मित्राओ, आता पाऊस इथं अर्धा तास तरी जाणार, त्यामुळं थोडासा थांबतो. नंतर पुढे ट्रॅफिक सुटल्यावर ब्लॉक दाखवतो तुम्हाला. सुटल्यावर ब्लॉग कंटिन्यू करतो आता. ठीक आहे, चला. सध्या ही व्हिडिओ पॉज करतो आणि ट्रॅफिक सुटली का मग करतो चालू परत. फाटकाचे भोगद्याजवळची टर्न मारते कॉलेज का जावाला. आता बघू कॉलेजला गेल्यावर काय परिस्थिती आहे. पाऊस परत लागलेला आहे. आता टर्न मारला, यो बघा कसा आलाय अंगावर. त्या बहिणा बोलता नाही आपल्याला पटकन, काही कसा विवाद होतील बोलल्यावर. आता बघा इथे टर्न मारला, कॉलेजला पोचू. ही आयोची कॅन्टीन आहे इथे एक. तिथं त्याचे आयोच्या बाजूला आमचा एक भैया असा गोलावाला, तो सध्या आता पाऊस पडायला लागला बोलल्यावर गोळा कोण खात नाही, गेला बिचारा गावाला. आता कॉलेजला एंट्री मारता हो, लक्ष द्या. बघा कॉलेज अशी हिरवागार झालाय कॉलेज, झाडांनी हो, झाडांनी, झाडा फुला भरलीन. तुम्ही समजशील वेगळाच काय हिरवागार. यो कॉलेजला एंट्री मारली डायरेक्ट गेट जवळ नेते गाडी, मग फिरून मागं लावू आणि मग जाऊ लेक्चरला. कॉलेजच्या आतमध्ये तर तुम्हाला सांगलेलं आहे मी नाही, व्हिडिओ करायला लाज वाटते तर कॉलेजच्या आतमध्ये बनवणार नाही. ती लालपरी पण आहे आतमध्ये, हिशी तुम्हाला दिसणार नाही, जवळ गेल्यावर दिसेल. ती अंगावर यावाच्या आधी आपण फिरून जाऊ. फिरवते हिशी नाही तर काका वलखीच आहे, पण तो पक्का गाडी गेली का नुसता शिट्या वाजवेल. त्यापेक्षा आपणच जाऊ पटक्या. काकाला का भीत नाही, काका वावल्यानच राहते, लगेच काकाच्या घरी पोच. आता चला, फिरवली गाडी. आता बघू काय विषय आहे. गाडी कुठं लावायची त्या बघतोय. जातो लेक्चरला, लेक्चरशी बाहेर आल्यावर भेटू तुम्हाला. चला बाय बाय. तर मित्रांनो, यात हे माझा भाऊच मन आता सोडून चाललं घरी, त्याला मम्मीला आणायला होतं म्हणतो चाललाय. चल बाई बाय बाय. सहयोग व्हिडिओ पाठव तुझ्या फोन मध्ये काढलेल्या, मी त्या जाऊन दे. चला. आता ही गाडी दाखवते, गाडी धुवी नाही, माखली बघा कधी. हे गाडीचा अवतार बघा, धुवायला पाहिजे होती पण आता काय लेट झालो उठाला, गाडी धुवली नाही, लाई माखवली. यो दादानी माझं नाव टाकून आणलंय गाडी हो शॉर्टमध्ये. दादाला थोडा प्रेम जास्त आहे माझ्यावर दादाचा. सनी, मी काय बोलतोय, आता आपण काय करायचा, कुठं आता इथं काय करायचं आपण. आता बघू ना घरा जाऊ. 1 वाजलेला आहे मित्रांनो, टाईम बघा 1 वाजलाय. लॉक उघड. लॉक खोललेलाच आहे भाई, असं काय करतोस बघा. याला 1000 फेरा सांगला तरी. आता ठीक आहे, चला भेटू नंतर. तर मित्र आता कॉलेजशी तर निघलो आम्ही. जसं नाही बोलतो जाऊ आपण चकोडे डोंगराव. तर मित्र, आता जसा आदित्य बोलला का आता आम्हाला कॉलेजची सुटलो होता आम्ही. आता आम्ही जातो डायरेक्ट चकोटी डोंगरावर. बघता होता पाऊस मस्त पडलाय, गार वारा सुटलेला आहे. आता तिथं जाऊन बसतो, थोडा टाइमपास करतो 10-15 मिनटं. आणि कसं वातावरण आहे ते तुम्हाला पण दाखवतो. फुल एन्जॉयमेंट आहे, वातावरण पण मस्त गार झालंय. पाऊस पडल्यावर तुम्हाला पण माहिती आहे कसली मजा येते डोंगरा ठिकाणी फिरायला जायची, धबधबे वॉटरफॉलवर. तर तिथं जातो आणि तुम्हाला दाखवतो. बघू शकता आदित्य वाटेल गाडी चालवत आहे. आता जातो तिथं एक टाइम लॅप्स पण काढून टाकीन तुम्हाला आपल्या फोनमध्ये, जसा येईल तसा टाकीन. चला जाऊ आता.
ट्रॅफिक लागू दे, आपल्याला इकडे जायचं आहे आता. आज मला वाटतंय पाटकावर जो येईल त्याचा दिवस खराब आहे, कारण आज सकाळपासून ट्रॉफिक चालूच आहे पाटकावर. तर आता आपण मानगरकडे जायचा रस्ता दिलेला आहे, सर्व्हिस रोड. आता इथनं थेट थोडासा पुढे जाऊन आपल्याला वरती डोंगरावर चढायचं आहे, चकोडी डोंगर बोलतात त्याला. तर जे आसपास पनवेलच्या इथे राहतात त्यांना माहिती आहे चकोडी डोंगर कुठे आहे ते, बाकीच्यांना माहिती नसेल तर आता बघून घ्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला पण यायची इच्छा असेल तर विजिट करा तिथं. तुमच्या वय लोकेशन तर भारी आहे तो. आता बघू आपण जाऊन पोचल्यावर तिथं मी दाखवते तुम्हाला थोडा फार असा गोल गोल कॅमेरा फिरवून. म्हटला तर बघा त्यासाठी राहतं. तर आमच्या इथं मागच्या वर्षी बराच पूर आलेला, रस्त्यावरती पाणी आलेला. तर यावर्षी कितपर्यंत पाणी येतो, तर यावर्षी पाहिजे तसं पाणी पडला नाही. आणि आम्हाला मासे मारायला मुठ्यांना पण काही तशी मजा आली नाही यंदा. काल आम्ही गेलेलो चिंबोऱ्या भेटल्या बऱ्याच, पण काय तेवढी मजा आली नाही, कारण की मी गेलो नव्हतो. माझ्या पायाला जरा लागलाय म्हणून मला नेला नाही. तर इथं छोटासा वॉटरफॉल आहे, तर तुम्हाला दाखवतो छोटासा वॉटरफॉल. इथे बरेच 2-3 जण आहेत, बघू शकता वॉटरफॉल. बघा मस्ती चालू आहे त्यांची. आता तुम्हाला पुढच्या हप्त्यात आपला एक ब्लॉग येईल, आपल्या वॉटरफॉलवर जाऊ. नानोशीला वॉटरफॉल आहे तिथं, पुढच्या हप्त्यात तिथला ब्लॉग येईल. तर बघू शकता इथं मानगरला जायचा रोड आहे, त्याच्या लेफ्ट साईडला हा वरती डोंगरावर चढायचा रोड आहे. इथं स्टार्टिंगला फक्त रोड खराब आहे, बाकी सगळा वरती मस्त डांबरीकरण रोड, एकदम आमच्या गावाचा रोड आहे. भारी नसेल जितका हे रोड भारी आहे, बघू शकता अख्खा क्लिअर रोड आहे. डी.वाय. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई. बघू शकता वरनं दाखवतो तुम्हाला, वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. पाण्याचा आवाज बघू शकता, छोटे छोटे झरणे, धबधब्याच्या डोंगरावरनं पाणी येतोय ते बघू शकता तुम्ही. कॅमेरा खराब आहे त्याच्यामुळे दाखवू शकत नाही. हा बघा वॉटरफॉल, आपण बघू शकता. तिथे वरती जायचंय. आदित्य पाटील सध्या गाडीवर फोकस, हेवी ड्रायव्हर. वरती सध्या हा रस्ता खराब आहे, याच्यामुळं मी फोन हँडल केलेला आहे. आदित्य पाटील बोललो तू गाडीकडे लक्ष दे, नंतर वरती गेल्यावर आदित्य पाटील येतं. काय येते पुढची कमान आदित्य पाटील सांभाळणार. बघा फक्त तुम्ही मित्रांनो. मामांनो हिरवगार हा याचा पाल्याचा वास घेण्यात जो आनंद आहे, त्या गोष्टीला आनंद कुठंच भेटणार नाही तुम्हाला. डोंगरावर यायला हीच मजा आहे. जी गावाकडे राहतात त्यांना तर माहिती असेल कसा वास येतो, कशी हिरवळगार मातीचा वास कसा येतो पहिलं पाणी पाटल्यावर, पाण्यात काय काय मजा येते. तर बघू शकता इथे जरासं ते ऑफिस आहे, हँडलिंग ऑफिस आहे इथे. आणि इथे एक मंदिर आहे. तो मंदिर आता बरेच वेळेला आम्ही आलेलो आहेत, पण आम्हाला माहिती नाही कुठलं मंदिर आहे ते. तर येताना तुम्हाला दाखवू, तिथे व्हिजिट करू कुठलं मंदिर आहे ते, आम्हाला पण समजेल आणि तुम्हाला पण समजेल. तर हा डोंगर आहे, याला बोलतात चकोटी डोंगर. त्या चकोटी डोंगरच्या त्या साईडला आमचं गाव आहे. आता वरती बघू, जर चढायला जर जागा भेटली वरती तर तुम्हाला दाखवू कसं आहे ते. नाहीतर मग नेक्स्ट टाइम आपण फुल ट्रॅकिंगच्या ड्रेस कोडमध्ये तुम्हाला दाखवू वरती चढून. टेन्शन घेऊ नका. ड्रेस कोड सांगून ठेवा आपण कसं. हा ट्रॅकिंगचं ड्रेस कोड म्हणजे आम्हाला ती सवय आहे चरायची, पण आता विषय कसा आहे पाण्यामुळं माती जरी ओली झालेली आहे ना, आम्ही फ्लिपफ्लॉप घालून आहे. फ्लिपफ्लॉप म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, पाय कसं पुढं निघतात त्यांची, म्हणून जरा सांभाळून चढायला लागेल. आता हा बघू शकता समोर, तुमच्या समोर डी.वाय. पाटील नवी मुंबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट. अद्याप रेडी झालेला नाही, नॅशनल एअरपोर्ट, पण रेडी झाल्यावर आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या रायगडची, नवी मुंबईची, आगरी कोल्यांची शान होणार आहे डी.वाय. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत, तर आपली इथे गाडी पार्किंगला लावू. इथे बकऱ्या पण आहेत. तर इथं बकरे आहे, तुम्ही बोला फक्त एकोच बकरी उचलून नेऊ. बघू शकता. उचलून नको बाई. थांबा, आता थोड्या मिनिटात आदित्य पाटील कॅमेरा हँडल करणार आहेत, त्यामुळे थोड्यावरती थांबतो. आपण आलो ना आपले ब्लॉगसाठी.
भले पहिला असो काय लास्टचा असो, जाऊ थोडा तुम्हाला एअरपोर्टचा व्ह्यू दाखवते. एक नंबर वाटतं इथे, बघू शकता तुम्ही पूर्ण व्ह्यू दिसतं एअरपोर्टचा. आता बघा इकडं आपला कॅमेरा जस्टिस करेल का माहिती नाही. आता बघा ह्यो अख्खा बघ, अजून गाड्या येतात तिकडून, गाड्या येतच असतात इथं दिवसभर. तर बघू इथून थोडा एअरपोर्टचा एक व्ह्यू घ्या. इकडून वारा जास्त आहे इथं, थोडा ॲडजस्ट करा आवाजाचा. तिकडं पूर्ण ते टोकापर्यंत उलवानोड आहे, तिकडं पूर्ण गेलेलं आहे एअरपोर्ट आपला. लास्ट टोक असा पूर्ण ह्यो आपला एअरपोर्ट आहे. झालं आहे, असते होईल 2-3 वर्षात पहिली फ्लाईट उडेल इथून. उडल्यावर बघू आपण घेऊ कुठंतरी, जर आपल्या बजेटमध्ये बसली तर ट्रिप एक. सनी काय बोलतं, पहिली ट्रिप आपण कुठं घ्यायची जर एअरपोर्ट रेडी झाल्यावर? थायलंडला काय मजा आहे भाई? थायलंडला जी मजा आहे ना ती दुसऱ्या देशात नाही मजा. वल्गर नको भाई, वल्गर नको. नाही नॉट, पण ज्याला समजला ना त्यांनी समजून जावे. जास्ती विषय. तर आता चाललो डबल इथून, जातो मित्राला भेटायला वैष्णवला. आता जातून इथून निघलो, आता गाडीन बसून आणि जातो आपले मित्र वैष्णवला भेटायला. चला गाडीत बसू. हो, ही आपली गाडी, हिच्यानं बसून जाऊ. चला आता बसलो गाडी. यस, गाणी लावू का आता? लाव आता गाणी, जाऊच. पहिले मला बेल्ट लावू दे, बेल्ट लावणं इम्पॉर्टंट आहे. पोलिसांच्या फाईनशी नाही आपल्याला घेतले, आपली सेफ्टी इम्पॉर्टंट आहे बाई. चला लक्ष देऊन गाडी काढायला पाहिजे. इथून पारे बिरे टाकलेली आहे इथं, काम झाले बाजूला जायचं रोडच्या. ठीक आहे, आता आलो. यो एक टर्न बघाल शेवटचा, मी गाडी चालवायवर फोकस करते. तसं आहे, गाडी चालवायचं टेन्शन नाही आपला, ऑल ओके. यो टर्न सेम घाटाची फिलिंग आहे. शेवटीला डोंगरावर चढायचा रस्ता तसाच असणार, किती काय केलं. चला बंद ब्लॉग. मित्रांनो आता पोचलो घराकडे, सनीला सोडतो घरी आणि बघू, जर संध्याकाळी मोठ्यानं गेलो तर ब्लॉग दिसेल, नाही तर आताच एंड करू. सनीला आता सोडतोय घरी. सनी काय बोलतो, आता संध्याकाळी जावंचं मोठ्यानं? बघू आता, तर पाणी पडलं तर 100% मोठ्यानं, पण तरी पण पाणी पडलं का सांगता, कारण की आज आपली फायनल आहे. आपला इंडिया फायनलला पोचले, बोलले टीव्हीच्या समोरच्या हातात येणार नाही. आज मॅच बघा, मॅचवर फोकस आहे. जर इंडिया जिंकली तर आजचे तुम्हाला 12 वाजता ब्लॉग कंटिन्यू दिसेल, उद्या सकाळचे इजू. आता सनीला इथंच सोडतोय, कारण सनी यांचा गेट बंद आहे. चल सनी, भेटू होता नंतर. चल दादा, सनीला सोडला, मी पण निघतोय घरी. आणि आता बघू, जर संध्याकाळी गेलो तर सनी भाई दरवाजा उघडाच ठेवून गेला. मी आणि सनी आता निघलो चायनीज खावाला. तर चायनीजवर जातून ब्लॉग आता मी एंड करते, कारण आता आपल्याला काही कॉन्टेंट राहिला नाही. तर आता ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तरी पण सांगते, जर पाऊस पडला तर मोठ्यानं जाऊ, परत ब्लॉग कंटिन्यू होईल. चला बाय. मोठ्यानं